वाडा गावच्या वाडेदारा परिसरात सुपेवाडी खालची अशी एक वाडी आहे. या वाडीत गडदूबाईचे मंदिर म्हणजेच एक ठाणं आहे. ते पाहत असताना कळले की गडदूबाईचे पुजारी श्री कोंडाजी बाबा यांची पण समाधी इथे आहे. मुख्य रस्त्यावरून वाडीकडे जात असताना वाडीच्या खालच्या बाजूला अजून एक ठाणं मंदिर दिसते. त्याची चौकशी करता अशी माहिती मिळाली की हे बापूजी बुवा यांचे मंदिर आहे. म्हणजेच चौथरा बांधून शिळा रूपात बापूजी बुवा यांची स्थापना केली आहे. शिळा रूपात का आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. श्री पुनाजी सुपे गुरुजी आणि भामाबाई पुनाजी सुपे यांच्या घरात बसून थोडी चर्चा केली तेव्हा असे कळले की सुपे यांचं मूळ गाव म्हणजेच पाटी जुन्नर तालुक्यातील राजूर नंबर 1 हे आहे. सुपे परिवाराचे पूर्वजांनी साधारण 5-7 पिढ्यांपूर्वी, निश्चित कुणीही सांगू शकत नाही, तेथून स्थलांतर करून येथे येऊन वास्तव्य केले. हे पूर्वज येथे आल्यानंतर देखील त्यांनी एका झाडाखाली बापूजी बुवांची स्थापना करून दैनंदिन पूजा कायम ठेवली. हा भक्तांचा वारसा बापूजी बुवांच्या कृपेने पुढे चालूच आहे. हे आहेत पुजारी खंडू विठ्ठल सुपे. देवाला फुले वाहिली आहेत. श्रीफळ अर्पण केले जात आहे. अगरबत्तीने ओवाळले आहे. पूजा एकदम साध्या पद्धतीने केली जाते. पूजेच्या वेळी इथे काही ग्रामस्थ उपस्थित आहेत. तुमचा सगळा परिसर आहे माझ्या मोबाईल मध्ये. हा, फक्त तुम्ही नव्हते. कोण सांगल हे कोण कोण होते? 5 पिढ्यांपूर्वी सुरुवातीस येथे आलेले आमचे पूर्वज आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक पिढ्यांनंतर या वस्तीचे एक मोठ्या वाडीत रूपांतर झाले आहे. आज मितीस साधारण 61 घरे आहेत व 330 एवढी लोकसंख्या आहे. या परिसरात वरची सुपेवाडी आहे. त्यांची पण पाटी तेथील आहे अशी माहिती मिळाली. मूळ ठिकाणी म्हणजेच राजूर नंबर 1 गावठाण जेथे होते ते ठिकाण आता माणिकडोह धरण आहे. तेथील बराच परिसर धरणाच्या पाण्यात लुप्त झाला आहे. धरणामुळे गाव थोडं वरती सरकलेलं आहे. येथे बापूजी बुवांचं ठाणं पुरातन काळापासून आहे. तेथे नित्यनियमाने पूजा होत होती. आज मितीस ते ठाणं धरणाच्या पाण्यात लुप्त झालेलं असलं तरी तेथील सुपे मंडळीने आपल्या वस्तीजवळ नव्याने चौथरा बांधून बापूजी बुवांची तेथे पूजा सुरू केली. प्रियाची पायपीट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहणार आहोत बापूजी बुवा कोण होते, यांना कसे प्रसन्न करून घ्यावे, वास्तवात ते कसे आले, पूजा कशी करायची, काय मानपान लागतो हे पाहूया. कथा अशी आहे, शंकर भगवान बापू गवळीच्या शेतात आले. प्राचीन काळी श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानात मग्न होते. तेव्हा त्यांच्या समोर एक दृश्य आलं. त्यांना दिसले की त्यांचे भक्त अनेक संकटे, दुःख आणि यातना भोगत आहेत. म्हणून त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी धर्तीवर येण्याचा निर्णय घेतला. श्री भगवान शंकर धर्तीवर उतरल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील कडापे गावची निवड केली. येथील एका गोठ्यात एक घन दगड जमिनीतून वर आला. त्या दगडाचा आकार पाषाण मूर्तीसारखा होता. हा गोठा गावात राहणाऱ्या बापू गवळींच्या मालकीचा होता. एके दिवशी गवळी त्यांच्या शेतात गेले असता त्यांना गोठ्यात हा वेगळा दगड जमिनीतून वर आलेला दिसला. त्याने दगड उचलून टाकण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्य म्हणजे दगडातून रक्त वाहू लागले. तो स्तब्ध झाला व घटनेच्या काळजीने घरी गेला. त्या रात्री पहाटेच्या सुमारास भगवान शंकर स्वतः त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि सांगितले की सर्व भक्तांची काळजी घेण्यासाठी, रक्षणासाठी मी स्वतः तुझ्या गोठ्यात अवतरलो आहे. अशा प्रकारे भगवान शंकर स्वतः बापू गवळीच्या मळ्यात आले. बापू गवळींना खूप आनंद झाला. त्यांनी ही घटना आपल्या पत्नीला सांगितली. सकाळी आंघोळ करून दोघे शेतात गेले आणि पवित्र पाषाणाची पूजा करून भगवान शंकराची आराधना केली. भक्त परिवाराच्या जीवनात आनंद समृद्धी आणण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी येथे राहण्याची विनंती केली. ही घटना कडापे ग्रामस्थांना कळताच बापूजी गवळी यांच्या नावावरून शंकर भगवानाच्या या अवताराचे नाव
बापूजी बुवा असे ठेवण्यात आले. हे देवालाही मान्य झाले. बापूजी बुवा म्हणजे शंकर भगवान यांनी कालिका माता तेथून जात असताना येथे थांबण्यास सांगितले. कालिका मातेने अट घातली की भक्तांच्या रक्षणासाठी मी नेहमी तुमच्या उजव्या बाजूला असेन, परंतु भक्त प्रथम बापूजी बुवांची पूजा करतील व दर्शन घेतील. म्हणूनच प्रथम बापूजी बुवांची मातेची पूजा केली जाते. कोकणात बापदेव या नावाने बापूजी बुवांना ओळखले जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बापूजी बुवांची पूजा होऊ लागली. त्यातीलच एक ठिकाण राजूर हे आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाजवळचे हे गाव आहे आणि इथूनच बापूजी बुवांचे ठाणं सुफेवाडी येथे आलेले आहे. अशा प्रकारे पैसेवाल्यांचा नाही तर गरिबांचा देव आहे. प्रियाची पायपीट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या देवाला मंदिरात ठेवा अथवा चौथऱ्यावर ठेवा, काही अडचण नाही, पण नित्य नियमाने मनोभावे पूजा केली पाहिजे, तरच भक्तांच्या हाकेला देव धावून येईल. या देवाला फक्त शाकाहारी नैवेद्य चालतं. पुरणपोळी, पंचपक्वान किंवा गोडाचा नैवेद्य चालतो. यांची पूजा अर्चा साध्या पद्धतीने फुलांचा हार, अगरबत्ती, नारळ इत्यादीने केली जाते. हा देव भगवान शंकराचा अवतार आहे. महाराष्ट्रभर बापूजी बुवांची अनेक मंदिरे आहेत. मनोभावे पूजा केल्यास भक्तांचे संकट निवारण करणारा देव आहे. त्याच्या भक्तांना आलेले अनुभव पुन्हा केव्हा संधी मिळाल्यास सांगितले जातील. तुम्हाला काही अनुभव आला असल्यास माझ्याशी शेअर करा किंवा कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.